महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? उत्तर आहे 288. महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे? याचं उत्तर आहे 78. विधानसभेत कमाल व किमान किती सभासद असतात? उत्तर आहे 560. प्रश्न क्रमांक 23. विधानसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? उत्तर आहे 5 वर्ष. प्रश्न क्रमांक 24. विधानसभा सदस्यासाठी किमान वय किती वर्ष असते? उत्तर आहे 25 वर्ष. प्रश्न क्रमांक 26. विधान परिषदेतील आमदाराचा कालावधी किती वर्षाचा असतो? उत्तर आहे 6 वर्ष. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते? उत्तर आहे नागपूर. प्रश्न क्रमांक 28. राज्यामध्ये धनविधेयक प्रथम कोणत्या सभागृहामध्ये मांडले जाते? उत्तर आहे विधानसभा. प्रश्न क्रमांक 29. घटक राज्यातील कनिष्ठ सभागृह कोणते? उत्तर आहे विधानसभा. प्रश्न क्रमांक 30. घटक राज्यातील वरिष्ठ सभागृह कोणते? उत्तर आहे विधान परिषद. प्रश्न क्रमांक 31. विधानसभा बरखास्त कोण करतो? उत्तर आहे राज्यपाल. प्रश्न क्रमांक 32. राज्यपालाची नेमणूक कोण करतो? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 33. मुख्यमंत्र्याची नियुक्ती कोण करतो? उत्तर आहे राज्यपाल. प्रश्न क्रमांक 34. राज्यपाल या पदासाठी वय किती वर्षे आवश्यक असते? उत्तर आहे 35 वर्ष. प्रश्न क्रमांक 35. महाराष्ट्रातील राज्य मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कुलपती कोण? उत्तर आहे राज्यपाल. राज्यपालास कायदेशीर सल्ला कोण देतो? उत्तर आहे ॲडव्होकेट जनरल, महाभिवक्ता. प्रश्न क्रमांक 37. आणीबाणीच्या काळात संसद किती वर्षापर्यंत विधानसभेचा कार्यकाळ वाढवू शकते?
उत्तर आहे 1 वर्ष. प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा अध्यक्ष हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो? उत्तर आहे राज्यसभा. प्रश्न क्रमांक 39. कलम 370 कशा संबंधी आहे? उत्तर आहे जम्मू काश्मीर. प्रश्न क्रमांक 40. निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहे? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 41. मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते? उत्तर आहे विधानसभा. प्रश्न क्रमांक 42. राष्ट्रपतीच्या उमेदवारास निवडणूक लढवताना किती रुपये अनामत रक्कम म्हणून ठेवावी लागते? उत्तर आहे 15,000 रुपये. प्रश्न क्रमांक 43. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना वयाच्या किती वर्षापर्यंत अधिकार पदावर राहता येते? उत्तर आहे 62 वर्ष. प्रश्न क्रमांक 44. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना वयाच्या किती वर्षापर्यंत अधिकार पदावर राहता येते? उत्तर आहे 65 वर्ष. प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे एक साधन आहे? उत्तर आहे आयकर. प्रश्न क्रमांक 46. भारतात आतापर्यंत किती वेळा आर्थिक आणीबाणी पुकारण्यात आली आहे? उत्तर आहे एकदाही नाही. प्रश्न क्रमांक 47. घटनेच्या कितव्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी पुकारण्याचे राष्ट्रपतींना अधिकार आहेत? उत्तर आहे 360. प्रश्न क्रमांक 48. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशात डॅश डॅश स्थापना करणे होय. उत्तर आहे सामाजिक व आर्थिक लोकशाही. प्रश्न क्रमांक 49. मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण हे राज्याचे एक प्रमुख डॅश डॅश कार्य आहे. उत्तर आहे सामाजिक. प्रश्न क्रमांक 50. भारतीय संविधानाने भारताचे वर्णन डॅश डॅश असे केले आहे. उत्तर आहे राज्यांचा संघ. प्रश्न क्रमांक 51. भारतीय संविधानाने एका
डॅश डॅश निर्मिती केली आहे? उत्तर आहे प्रबळ संघराज्याची. प्रश्न क्रमांक 52. भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या मूलभूत हक्कांचे संरक्षण कोण? उत्तर आहे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 53. भारतातील संसदीय व्यवस्थेचा डॅश डॅश हा केंद्रबिंदू आहे? उत्तर आहे पंतप्रधान. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.